स्वाती आणि शीतल दोघी जिवलग मैत्रिणी, दोघी एकमेकांसोबत शाळेत जात होत्या आणि महागारी पण येत होत्या। दोघींना एकमेकांची मैत्री खूप आवडत होती। स्वातीचे वडील वायरमॅन होते। स्वातीच्या घरात आजी, वडील आणि 2 भाव आणि तिची धाकटी बहीण राहत होते। तिच्या आजीची तब्येत नेहमी खराब असायची। स्वातीचे वडील खूप आनंदी होते। 2 मुलांनंतर त्यांना मुलगी पाहिजे होती, म्हणून स्वातीच्या आईने खूप पूजा पाठ केले। त्यानंतर स्वातीचा जन्म झाला। स्वातीनंतर तिच्या 2 वर्षांनंतर तिच्या लहान बहिणीचा पण जन्म झाला। जेव्हा स्वाती 5 वर्षाची होती तेव्हा तिच्या आजीचा मृत्यू झाला। आजी वारल्यामुळे स्वातीच्या आईवर परिणाम झाला। त्यांना हा धक्का सहन झाला नाही, त्यामुळे स्वातीच्या आईची तब्येत खराब झाली। त्यामुळे कमी वयातच स्वातीवर खूप जबाबदाऱ्या आल्या। स्वाती जेव्हा जन्माला आली होती तेव्हा ती खूपच कमकुवत होती। अनेकदा तिला चक्कर पण येत असायची। देवाला नवस केल्यावर नंतर स्वातीची तब्येत व्यवस्थित झाली। तिच्यापेक्षा लहान छोटी बहीण असल्यामुळे तिला आईच्या मांडीवर पण झोपता येत नव्हतं, त्यामुळे तिला आईपासून लांब झोपावे लागत होते। शाळा, कॉलेजमध्ये पण स्वातीचा एकटेपणा होता। स्वातीला खूप कमी मित्र होती। त्यावेळेस मुलासोबत मैत्री करणे हे पाप मानले जात होते, पण आहे त्या परिस्थितीची तिला सवय झाली होती। तिला एकटी बसणं आवडत होतं। अनेकदा सगळे मुले खेळत असायचे तेव्हा स्वाती एकटीच लांबून बघत असायची किंवा पुस्तक वाचत बसायची। आईच्या मानसिक अवस्थेमुळे घरातली जिम्मेदारी स्वाती आणि तिच्या बहिणीने घेतली होती। स्वातीची लहान बहीण कामात खूप चालाक होती, त्यामुळे सगळे क्रेडिट तिलाच मिळत होते। आई नेहमी स्वातीला फटकारत होती। कधी कधी तिला मार पण खावा लागत होता, पण ती तरी काय करणार होती। तिने जरी काम केले तरी त्यात सगळे चुका काढत होते, त्यामुळे स्वातीला सगळ्यांचा राग येऊ लागला आणि त्यामुळे तिचा एकटेपणा खूपच वाढू लागला। स्वातीच्या धाकट्या बहिणीचं नाव रागिनी होतं। रागिनी अभ्यासात पण खूप हुशार होती। इंग्रजी या विषयात रागिनी पहिला नंबर येत होती आणि स्वाती इंग्रजी विषयात नापास होत होती। पण हे बरोबर आहे, कुटुंबातील एक मूल हुशार असेल तर त्याच्यामुळे इतर मुलांना टोमणे खावे लागतात। असंच काहीतरी आता स्वाती बरं होऊ लागलं होतं। घरातल्या कामात, शाळेतल्या अभ्यासात रागिनीचं कौतुक होत होतं आणि स्वातीला टोमणे ऐकायला भेटत होते। स्वातीला तिच्या बहिणीचा हेवा वाटू लागला। प्रत्येकाची मानसिक बुद्धी वेगळी असते। स्वातीला वाटायचं की माझ्या घरच्यांनी मला समजून घ्यावे। अशातच स्वातीची ओळख शीतल बरोबर झाली। स्वाती 2ऱ्या मजल्यावर आणि शीतल 3ऱ्या मजल्यावर राहत होती। शीतलमुळे स्वाती आता खुलू लागली होती। तिच्यासोबत लपाछपी खेळणे, झोका खेळणे स्वातीला खूप आवडत होते। शीतल होतीच तशी, दिसायला देखणी, गोरीपान, तिच्या डोळ्यात एक वेगळंच काहीतरी होतं, त्यामुळे सगळे तिच्याकडे आकर्षित होत होते। आता स्वाती तिचा सगळा वेळ शीतल सोबत घालवू लागली, त्यामुळे संध्याकाळी जेव्हा स्वाती घरी यायची तेव्हा तिला आईचा हातचा मार खावा लागत होता। स्वाती बिचारी एकटीच कोपऱ्यात बसून रडत असायची। वयाच्या 10व्या वर्षी तिला हे सगळे सहन करावे लागत होते। स्वाती सगळं काही सहन करत होती कारण ती कुठे सुद्धा जाऊ शकत नव्हती। हे तिचेच कुटुंब होते। कुटुंबाकडून होणारा त्रास ती हसत हसत सहन करत होती। तिला वाटत होतं की एक ना एक दिवस सगळं काही ठीक होईल, पण तो दिवस कधी येईल हे तिला सुद्धा माहीत नव्हते। शीतल काही दिवस तिच्या आजीच्या घरी गेली होती कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या। स्वाती आणि रागिनी त्यांच्या कामात व्यस्त होत्या। आईमुळे तिला कुठे जाता येत नव्हते। शीतल गेल्यामुळे अजून एकदा स्वाती एकटी पडली होती। तिला शीतलची खूप आठवण येत होती। तिला तिची सवय झाली होती। उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी संपतील याची ती आतुरतेने वाट पाहत होती। महागारी आल्यावर शीतलला पाहून स्वाती खूप आनंदित झाली। असेच एके दिवशी स्वाती शीतलच्या घरी गेली होती। शीतलचा मूड खराब होता म्हणून तिने स्वाती सोबत न खेळण्याचा निर्णय घेतला। स्वातीला खूप वाईट वाटलं कारण एकुलती एक आपली मैत्रीण आपल्या सोबत खेळत नाही। दोघींना पण कळत नव्हते की दोघींच्या भांडणाचं मूळ कारण काय आहे। शीतल विनाकारण तिच्यावर रागवली होती। स्वातीने तिला खूप समजावलं,
पण शीतल समजून घेत नव्हती. कुठेतरी ऐकून तिने तिच्या रक्ताने एका कागदावर स्वारी असं लिहून तिला दिलं. स्वतःच्या रक्ताने लिहिण्याचं तिने धाडस केलं होतं. तो कागद पाहून शीतल पण खूप रडली. तिला खूप वाईट वाटलं की आपण आधीच तिच्यासोबत खेळायला जायला पाहिजे होतं. विनाकारण तिच्यावर आपण रागवलं. पण हा वाद एक दुःखद आठवण म्हणून राहिला. या काळातच स्वातीच्या आईची तब्येत खूपच खराब झाली. याचा परिणाम स्वाती आणि रागिणीच्या शिक्षणावर झाला. आता स्वातीची आई कोणालाही ओळखू शकत नव्हती, म्हणून ती कोणाला काही पण बोलत असायची. त्यामुळे सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. काही महिन्यांनी ते भाड्याचं घर सोडून शीतल पण दुसरीकडे गेली. ती गेल्यावर स्वातीला वाटलं की तिचा जीवच निघून जात आहे, पण स्वातीने तिच्यावर ताबा ठेवला होता. काही महिन्यांनी तिच्या वडिलांनी पण ते घर सोडलं आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी एक छान घर बांधलं. बघता बघता स्वाती आणि रागिणीने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पुण्याला येऊन त्यांनी नवीन आयुष्य सुरू केलं. रागिणी BEd करून तिच्या मावशीच्या घरी गेली आणि इकडे स्वाती अजून एकदा एकटी पडली. स्वाती आता घरातील सगळी कामे शिकली होती. तिची आई अजून पण तशीच होती. स्वातीचे दोन्ही पण भाऊ कोणतेच काम करत नव्हते. बघता बघता आता स्वातीला लग्नाला मुलगा पण पाहू लागले. नात्यातच मुलगा शोधून स्वातीचं लग्न ठरवले. मुलगा वायुदलात काम करत होता. त्याच्यासोबतची अनेक गोड स्वप्ने स्वातीने रंगवली होती. सासरे गेल्यावर आपलं आयुष्य चांगलं असेल असं तिला वाटत होतं. तशी ती स्वप्न पाहू लागली. तिने आधीच ठरवलं होतं की ती तिच्या नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करणार. आता त्याच्यासोबत तिचा साखरपुडा पण झाला होता. पण आपण जसा विचार करतो तसं आपल्या बाबतीत तसं घडत नाही. एके दिवशी त्यांनी तिला फोन केला आणि एकटीला भेटायला बोलावलं. त्याच्यासोबत आपलं लग्न होणार आहे म्हणून तिने पण होकार दिला. ते एका हॉटेलमध्ये भेटले. तेव्हा तिचा होणारा नवरा तिला म्हणाला की माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. हे ऐकून तर स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली. पण स्वातीने भानावर येऊन त्याला साखरपुडा माझ्यासोबत का केला असा प्रश्न केला. तर तो म्हणाला, मजबुरीने मला तुझ्यासोबत साखरपुडा करावा लागला. एवढेच नाही तर त्याचे त्या मुलीसोबत लग्नाआधीच संबंध आहेत हे पण त्याने तिला सांगितले. अशा माणसासोबत लग्न करणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारणे असं आहे. तिने जे काही विचार केले होते ते सगळं व्यर्थ गेले. आता हे सगळं स्वाती कोणाला सांगणार होती, कारण तिची आई तर वेडसर झाली होती आणि वडील यांना ती कशी सांगणार होती. याच्यामुळे स्वाती स्वतःलाच कमी लेखू लागली. तिला कळाले की आपल्यातच काही दोष आहे, त्यामुळे आनंद माझ्याजवळ येत नाही. तिचा आत्मविश्वास पूर्णपणे संपला होता. बघता बघता तो मुलगा स्वातीसोबत लग्न करण्यासाठी तिच्या घरच्यांशी 2 वर्ष तो विषय टाळत होता. स्वातीला हे सगळं तिच्या बहिणीला सांगणं योग्य वाटत नव्हतं. एके दिवशी हिम्मत करून स्वातीने तिच्या वडिलांना सांगितले. तिच्या वडिलांनी लगेचच ते लग्न मोडले आणि नको असलेल्या नात्यातून स्वाती रिकामी झाली. पण त्याचा परिणाम असा झाला की तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले. पुन्हा एकदा स्वाती परिस्थिती पुढे हरली. तिला भीती वाटू लागली की जर आपले वडील पण आपल्या आईसारखे वेडसर झाले तर. पण हळूहळू तिचे वडील व्यवस्थित झाले. स्वातीने तिच्या वडिलांना स्पष्ट सांगितले की मला आता फक्त शिकायचे आहे. यानंतर तिने 2 वर्ष अजून शिक्षण चालू ठेवले आणि तिला एक चांगली नोकरी लागली. पण मुलींना लग्न केल्याशिवाय भागच नाही. त्यामुळे तिने मजबुरीने दुसऱ्या लग्नाला होकार दिला, कारण खूप माणसे तिच्या वडिलांना काही बाई बोलू लागली होती. दुसरं लग्न जमवण्याच्या वेळी स्वाती विचार करते की पहिल्यांदा जे झालं ते झालं, आता सगळं काही व्यवस्थित असेल. स्वातीचा होणारा नवरा एका कंपनीत काम करत होता आणि त्याच्याबरोबर स्वाती पण शिकवायला जाऊ शकेल म्हणून तिचं BEd कंप्लीट केलं. कोणत्या तरी कारणामुळे तिच्या नवऱ्याने लवकरच लग्न करण्याचे ठरवले. परंतु लग्नात नवऱ्याकडील माणसांनी मद्यपान करून खूप धिंगाणा घातला आणि स्वातीच्या धाकट्या दीराचं आणि रागिणीचं खूप कडाक्याचं भांडण झालं. स्वातीचा दीर दारूच्या नशेत होता. त्या दोघांची भांडणे थांबतच नव्हती. तिचा दीर माघारी घेण्यासाठी तयारच नव्हता.
अशातच स्वातीचा नवरा त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला आणि म्हणाला, रागिणीने या लग्नातून बाहेर जावे, नाहीतर हे लग्न होणार नाही. स्वातीच्या वडिलांना मजबुरीने रागिणीला तेथून दुसरीकडे पाठवावे लागले. स्वाती खूप रडत होती. माझी बहीण इथून गेली नसती तर लग्न मोडलं असतं हे तिला माहीत होतं, म्हणून रागिणी तेथून निघून गेली. याचं स्वातीला खूप दुःख वाटत होतं. स्वातीचं लग्न झालं आणि ती सासरी गेली. सासरी गेल्यावर तिची सासू तिला म्हणाली की तुझ्या बहिणीला माझ्या लहान मुलाची माफी मागायला सांग. लग्नाच्या पहिल्या रात्री स्वातीने तिच्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही समजून घेत नव्हता. स्वातीचा नवरा ऋषिकेश तिला म्हणाला की तुझं पहिलं लग्न का मोडलं होतं. स्वातीने पण जे काही खरं आहे ते सगळं त्याला सांगितलं. त्यावर ऋषिकेश म्हणाला की माझ्या मैत्रिणीवर खूप प्रेम आहे आणि तिच्यासोबत माझे अनैतिक संबंध आहेत. घरच्यांच्या भीतीमुळे मी तिच्यासोबत लग्न करू शकलो नाही. आणि असं म्हणून ऋषिकेश दुसरीकडे तोंड करून झोपी गेला. देवाने स्वातीच्या खूप कठीण परीक्षा घेतल्या होत्या. बिचारी स्वाती नेहमी आनंद शोधत होती, परंतु तिला कधी सुख मिळाले नाही. हळूहळू तिचा नवरा तिला टाळू लागला. तो तिच्याशी बोलत पण नव्हता. स्वातीला समजतच नव्हतं की नेमकं काय झालं आहे. स्वातीला वाटले की कदाचित त्या पोरीने माझ्यासोबत न बोलण्यासाठी माझ्या नवऱ्याला सांगितलं असेल. काही दिवसांनी तिचा नवरा तिच्याशी अजून बोलू लागला. स्वातीला शारीरिक सुख तर मिळाले, पण तिला ते प्रेम मिळालं नाही जे प्रत्येक स्त्रीला पाहिजे असतं. यानंतर परिस्थिती अजूनच बिघडली. तिचा नवरा रात्रीच्या वेळी तिला सोडून त्या मुलीकडे जात असायचा. इकडे घरी बिचारी स्वाती आतल्या आत गुदमरत होती. तिचे प्रॉब्लेम ती कोणाला सांगू शकत नव्हती, कारण माहेरी आधीच खूप प्रॉब्लेम होते. आलेला दिवस ढकलत जायचा हेच तिच्या आयुष्यात होतं. 3 महिन्यानंतर सासूने ऋषिकेशला काहीतरी सांगितले. त्यामुळे ऋषिकेशने स्वातीला खूप मारले. ऋषिकेशने स्वातीला एवढे मारले की तिच्या अंगावर काळे निळे वण उमटले. तिला उठता बसता सुद्धा येत नव्हते. 2 दिवस तिने काहीही खाल्ले नाही. कायदा आपल्याकडे असून पण काही स्त्रिया लोकांच्या टोमण्यांना घाबरून घरातील अत्याचार सहन करतात आणि त्यांचा संयम कधी संपत नाही. स्वाती सगळं काही सहन करत होती, परंतु तिच्या अडचणी दूर होत नव्हत्या. एवढ्या मारहाणीनंतर तिच्या नवऱ्याने तिला साधं विचारलं सुद्धा नाही. कंटाळून एके दिवशी स्वातीने तिच्या बहिणीला सगळं काही सांगितलं. मग तिच्या बहिणीने वडिलांना सगळं सांगितलं. वडिलांना कळताच ते स्वातीच्या सासरी आले. त्यांनी ऋषिकेशला खूप समजवले, पण तो काही समजून घेत नव्हता. तर तिचे वडील तिला समजावून निघून गेले. थोड्या वेळाने स्वातीने तिच्या सासूला विचारले की तुम्ही असं काय ऋषिकेश यांना सांगितलं, म्हणून त्यांनी मला एवढे मारले. माझ्या जागेवर जर तुमची मुलगी अशी मार खात असती तर तुम्ही काय केलं असतं. याच्यावर सासूबाई काही बोलल्या नाहीत. घरी आल्यावर सासूबाईंनी ऋषिकेशला समजावून सांगितले. त्यानंतर ऋषिकेशने त्या मुलीचा नाद सोडून दिला. 1 वर्षांनी स्वातीला मुलगा झाला. मुलगा झाल्यावर नवरा बदलेल आणि माझ्यावर खूप प्रेम करेल असं तिला वाटलं. दुसऱ्या वेळेस पण स्वातीला मुलगा झाला. सासू सासरे दोन्ही नातवंडामुळे खूप खुश होते. एके दिवशी त्यांच्या घराच्या शेजारी एक बाई राहण्यासाठी आली. स्वातीचा नवरा तिच्यासाठी खूप वेडा झाला. त्या बाईला ऋषिकेशचा पैसा दिसला होता, म्हणून ती पण त्याच्या जाळ्यात आली होती. स्वातीने त्याला खूप समजून सांगितलं, पण तो समजून घेत नव्हता. तिने तिच्या हक्कासाठी खूप आवाज उठवला, पण काहीच फरक पडला नाही. उलट तो तिलाच मारू लागला. जर एका स्त्रीला जीवनसाथी चांगला नाही मिळाला तर तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. या जगात एकीकडे ज्या देवीला आपण पूजतो त्या स्त्रीला एकीकडे तिची विटंबना केली जाते. तसेच आयुष्य सुरू होते. एके दिवशी स्वातीला तिचा मित्र भेटला आणि त्याने तिला एका चांगल्या नोकरीची ऑफर दिली. तो मित्र तिच्या आयुष्यात देवदूतासारखा आला होता. ऋषिकेशने कधीच मुलांची काळजी घेतली नाही, तर तो त्यांना चांगल्या शाळेत कसा घालेल. शेवटी स्वातीनेच त्यांना चांगल्या शाळेत घातले. हळूहळू ऋषिकेश स्वातीला खूप मारू लागला. त्यामुळे तिची दोन्ही मुले घाबरत होते. आपल्या मुलांचे आयुष्य खराब होऊ लागले आहे हे तिला दिसू लागले, म्हणून तिने हिंमत दाखवली. इकडे तिचे आई वडील पण वारले होते.
लहान बहिणीचे पण लग्न झाले होते आणि त्यांचे घर तसेच ओसाड पडले होते. स्वातीने हिंमत दाखवली आणि दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरच्या घरी राहायला गेले. तिथे गेल्यावर तिला मोकळा श्वास घेता आला आणि तिथे स्वाती नोकरी करत होती आणि मुलांना एक चांगलं आणि सुखाचं आयुष्य देत होती. त्यानंतर ऋषिकेशने तिला घटस्फोट दिला आणि तो त्याच्या शेजारी असलेल्या बाईसोबत त्याने लग्न केले. मग काही महिन्यानंतर ती बाई त्याच्या पासले सगळे पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली. त्याने कर्ज काढून तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या. आता ऋषिकेशवर रडण्याची पाळी आली होती. ज्या बायकोला स्वातीला नरक यातना त्याने दिल्या होत्या, तर मग देव पण त्याला कसा सुख देऊ शकतो. आता इकडे स्वाती हसत होती आणि ऋषिकेश रडत होता. त्यामुळे सगळे दिवस सारखे नसतात, फक्त धैर्य ठेवावे लागते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.